नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मस्त असा चमचमीत असा पनीर मसाला बनवणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि लगेच रेडी होतो। जास्त काही साहित्य पण लागत नाही। कमी साहित्यामध्ये आज आपण पनीर मसाला बनवणार आहे, तोही घरच्या घरी। खूप भन्नाट अशी टेस्ट लागते ना। आपण पनीर फ्राय करणार आहे ना काय करणार आहे, खूप सोपी पद्धत आहे। तर मग चला बनवूया। तर इकडे मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये एक मी मीडियम साईजचा कांदा, तसंच एक मीडियम साईजचं टोमॅटो घेतलं आहे, तर ते घालून घ्यायचं। तसंच सुक्का खोबऱ्याचे काही तुकडे घेतले, जास्त नाही, थोडेसेच तुकडे घेतले। भरपूर असा बारीक लसूण घेतला आहे सोलून, आणि 3-4 तिखट मिरच्या। मिरची तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, पण मिरचीमुळे तिखट बॅलन्स होतं, तर त्यासाठी मी इकडे 3 मिरच्या घालून घेतल्या। तसंच अर्धा चम्मच जिरे, आणि हे चांगलं आता परतून घ्यायचं, म्हणजे लालसर होईपर्यंत मसाले आपण हे भाजून घ्यायचे। आपण यामध्ये तेल वगैरे काही घालणार नाही, एकदम साधं म्हणजे भाजून घ्यायचं, फक्त गरम करून घ्यायचं आहे आपण याला। 1-2 मिनटामध्ये आपण चांगलं याला परतून घेऊया। कांदा आपला चांगला नरम पडतो तोपर्यंत आपण याला परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारे मी याला भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण याला थंड करून घेऊया। तर इकडे थंड करून घेतलेलं आहे, आणि इकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। आणि आता आपण याची एक बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। पाणी घालून थोडं केलं तरी चालेल, विदाऊट पाणी नाही झालं तरी। तर इकडे मी पाणी घालून थोडंसं पेस्ट करून घेतलेली आहे। तसंच इकडे मी पनीर घेतले, पनीर स्वच्छ धुवून त्याचे अशा प्रकारे काप केले। तुम्हाला जर यापेक्षा छोटे किंवा मोठे करायचे असतील तरी तुम्ही करू शकता, पण इकडे तुम्ही बघू शकता असे थोडेसे मोठे मोठे जसे काप केलेले आहेत। तर मग चला करूया। तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घेते मी 2 चम्मच तेल। तेलही चांगलं गरम झालं की अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घालून घ्यायची। तसेच कढीपत्त्याची 7-8 पाने घालून घ्यायची। कढीपत्ता, मोहरी आणि जे जिरे आहे ते चांगले तडतडले की तसेच त्यामध्ये अर्धा चम्मच आलं आणि लसणाची पेस्ट घालायची। हे नाही घातलं तरी चालेल, हे स्किप करू शकता तुम्ही। मी फक्त जास्त स्पायसी आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही ते घालू शकता। तर इकडे मी घालून घेतलं, त्यालाही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। तेलामध्ये चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे जो मसाला आपण रेडी करून ठेवला होता, तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही चांगला परतून घ्यायचा। 1-1.5 मिनिट चांगला परतला की यामध्ये आपण घालून घेणार आहे आता मसाले। तर इकडे मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे। 1-1.5 मिनिटात, म्हणजे चांगला नाही परतला, थोडासा नरम मसाला हे झाला की लगेच आपण यामध्ये मसाले घालतोय। तर अर्धा चम्मच हळद, तसंच 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आहे, तिखट नाही घालत, आणि पनीर मसाला 2 चम्मच पनीर मसाला घालून घेते मी। आणि तेही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। मसाले चांगले परतून घ्यायचे, जोपर्यंत पाणी म्हणजे तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाले चांगले परतून घेणार आहे। 3-4 मिनटं मसाले मी इकडे चांगले परतून घेतलेले आहेत। आणि आत्ता यामध्ये घालणार आहे आपण पाणी। पाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये मी अगोदर जे मसाल्याचं पाणी आहे तेवढंच घातलं आहे। आता मी थोडंसं अजून पाणी घालून घेते, म्हणजे आपला मसाला चांगला शिजला पाहिजे, तर त्यासाठी थोडं एक्स्ट्रा पाणी घालून घ्यायचं। आणि आता यामध्ये घालून घेणार आहे आपण चवीनुसार मीठ। एक चांगली उकळी येऊन द्यायची मसाल्याला। तर इकडे आपली एक चांगली उकळी आलेली आहे, आणि आता यामध्ये घालून घेणार आहे आपण जे पनीरचे पीस आहेत तर ते घालून घ्यायचे। आपण ते कच्चेच घालतोय, आपण त्याला फ्राय वगैरे काही केलं नाही आहे। तर ते आता मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं, आणि यावर ते एक ताट झाकून ठेवून आपण याला 5 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे। आपण त्याला ओपन वगैरे करून काही नाही बघायचं, 5 मिनटानंतरच डायरेक्ट ओपन करायचं। तर इकडे 5 मिनटं झालेले आहेत, आणि मी आता ओपन करून बघते। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे।
तर त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि पनीर पण असं मऊसूत पडतं आणि पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये पनीरमध्ये पण ग्रेव्हीचा जो हे असतो स्वाद तो पूर्णपणे जातो. तसंच यामध्ये घालून घेते बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त चमचमीत असा आपला पनीर मसाला रेडी झालेला आहे. तर त्याला इकडे मी आता एका प्लेटमध्ये आपण आता त्याला काढून घेऊया. तर मी त्याला इकडे आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर अशा प्रकारे मस्त असा चमचमीत असा आपला पनीर मसाला रेडी झाला आहे. तर कसा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.